तर नमस्कार मंडळी, मी अनामिका स्वागत करते तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। तर वीकेंड म्हटल्यावर आपलं फिरणं तर होतंच। आमचासुद्धा असा अचानकच प्लॅन झाला अलिबागमध्ये जाण्याचा। तर अलिबागमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो। फिरता फिरता आम्हाला चौल या ठिकाणी ना एक खूप असं सुंदर जुनं मंदिर, अगदी आपण म्हणू ना की 100 वर्ष जुनं असं सुंदर मंदिर आम्हाला दिसलं आणि अचानक आम्ही तिथे थांबलो। तर मनात आलं की तुम्हाला सुद्धा दाखवते। तर हे आहे मंदिर। मंदिराचा परिसर बघताय तुम्ही, खूप असा मोठा आणि म्हणजे प्रशस्त आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे आणि बांधकाम सुद्धा खूप छान आहे। बाजूलाच असं छानसं तळं होतं जिथे बरीच जण पोहत सुद्धा होती आणि छान हिरवीगार अशी झाडी। मन अगदी प्रसन्न झालं होतं। मस्त असं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा इतका सुंदर की नुसतं असं इकडे जाऊ की तिकडे जाऊ असंच चाललं होतं। आणि मंदिर बघाल तर खूप असं साधं, म्हणजे कौलारू, तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ते मंदिर आहे। तर आतमध्ये रामेश्वराचं मंदिर आहे। खूप सुंदर, अगदी खूप शांत वाटतं तिकडे, म्हणजे अगदी मन रमून जातं। म्हणजे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आहे त्या मंदिरामध्ये। एक वेगळंच काहीतरी जाणवतं। तुम्हाला तर माहितीच आहे, मंदिरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते। हे आहे रामेश्वराची पिंडी। खूप सुंदर असं आतमध्ये गाभारासुद्धा खूप सुंदर आहे आणि प्रशस्त आहे। मेन गोष्ट ही आहे की प्रशस्त आहे। 100 वर्ष जुनं मंदिर आणि इतकं प्रशस्त, अप्रतिम आणि सुंदर। तर आहे मंदिराचा आतला भाग। आतमध्ये आपण प्रदक्षिणासुद्धा मारू शकतो। खूप सुंदर आणि खूप असं बोलतात ना की मस्तच वाटतं। आणि आजूबाजूला आणखी मंदिर आहे, ते काशापुरा देवीचं आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा मंदिर आहे। इथे ना असं खूप अशी वेगळी ऊर्जा मिळते। तर तुम्ही नक्की जा, त्या मंदिराला नक्की भेट द्या। तो मंदिराचा परिसर तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।